तर उन्हाळी कोथिंबीर मी फर्स्ट टाईम समजा पहिल्यांदाच हे केलेलं आहे. लावून बघितली समजा यावर्षी म्हणलं चला विहिरीला पाणी आहे. 10-15 पॉकेट समजा टाकले. एका वळीमध्ये अर्धा किलोचं एक पॉकेट बसू लागलं, बघू शकता तुम्ही एका वळीमध्ये. आणि असं शिंपल्यापेक्षा मला तर वाटते यानं टोकन यंत्रानं जर लावली तर आपल्याला बियाणं कमी लागते आणि रिझल्ट पण चांगला चांगला असेल टोकन यंत्राचा. कारण की असं शिंपल्यानंतर खूप मला म्हणजे एका ओळीला समजा अर्धा किलोचं एक पाकिट लावलं लागलं. आता हे पूर्ण ढेलं समजा 2 एकरचं ढेलं आहे, तर समजा याच्यामधलं समजा अर्धच लावलं आहे आपण, अर्ध्यामध्ये शेकेले. तर एवढ्या ओळीमध्ये समजा बघू शकता तुम्ही, ओळी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ओळी आहेत. 12 ओळीमध्ये समजा 13-14 समजा पॉकेट पडले बघा. काय थोडंसं दाट टाकले कधी कधी याच्या कोणत्या कोणत्या ओळीमध्ये, पण एका ओळीमध्ये एक पॉकेट तर समजा 100% पडू लागलं ते. आणि आमच्या विहिरीला पाणी भरपूर आहे, त्यामुळं करून बघा म्हणलं उन्हाळ्याचं. आणि आपलं साईड बिझनेस म्हणून पाण्याचा टँकर पण चालू आहे. सर्वांनी पाणी दिल्यानंतर समजा 3-4 दिवस समजा जमीन ओली राहते आणि स्प्रिंकलरनं तेव्हाच समजा उन्हाळ्यामुळं कोरडं होते. याला जर भरपूर पाणी भेटलं तरच धने निघतात, नाही तर निघतच नाही. डायरेक्ट पावसाळ्यामध्येच निघतात मग आता टाकलेले. त्यामुळं पाणी भरपूर द्यावं लागते याला, सर्वांनीच पाणी द्यावं लागते. नंतर निघल्याच्या नंतर समजा स्प्रिंकलरनं दिलं तरी चालतंय, मग तेवढं काही नाही. सध्या आता निघेपर्यंत आपल्याला हेच करावं लागते. याच्यामध्ये 3-4 व्हरायटी टाकल्या मी वेगळ्या वेगळ्या याच्या. एक नामधारी टाकलं, केटरीनं आपण अंकुरचं टाकलेलं आहे. असं वेगळ्या वेगळ्या टाकल्या आहेत. बघू आता दुकानदारानं तर काय गॅरंटी दिली नाही म्हणे निघल किंवा न निघल, काय हे नाही म्हणे.